मुदखेड शहरात दिनांक 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ठीक 8 वाजता मिल्लतनगर येथे मुस्लिम समाजाकडून नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र उर्फ बंडू पाटील चव्हाण आणि भोकर विधानसभा मतदारसंघातून तिरुपती उर्फ पप्पू पाटील कोंडेकर यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत उपस्थित स्थानिकांशी मतदारांशी बोलताना पप्पू पाटील कोंडेकर यांनी सांगितलं की विधानसभा निवडणुकीतून निवडून आल्यास मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणून समाजाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न करू आणि मुस्लिम समाजाच्या संकटांच्या काळात पाठ न दाखवता समोर राहून संकटाला सामोरे जाऊ अशी ग्वाही यावेळी दिली। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक भाषण शहराध्यक्ष कैलास गोडसे यांनी केलं। एप्रिलमध्ये झालेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत शहरातील मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीचे नांदेड लोकसभेचे उमेदवार वसंत चव्हाण यांना भरभरून मतदान केल्याचं यावेळी सांगितलं। माजी उपनगराध्यक्ष करीम खासा, माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण देवदे, माजी नगराध्यक्ष राजबहादूर कोतावार यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन यावेळी केलं। मौलवी अशफाक यांनी आगामी काळात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आल्यास मुस्लिम समाजाच्या मागण्यांचं पत्र यावेळी वाचन करून दाखवलं। हाजी अब्दुल करीम अमीर साहब यांनी भाषण करत मोठ्या संख्येने दोनही महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणू अशी या प्रसंगी ग्वाही दिली। यावेळी मुदखेड तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रताप देशमुख, काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष मोहम्मद गौस, शहरी युवक काँग्रेस अध्यक्ष पठाण, माजी नगरसेवक बबलू सेठ, इक्बाल कुरेशी, लतीफ टेलर, मदीना मस्जिद अध्यक्ष मोहम्मद युसुफ सेठ, जामा मस्जिद अध्यक्ष मोहम्मद रफीक, शौकत खा पठाण, हाजी इब्राहिम पहलवान, निवृत्त शिक्षक मुजीब इसा बेग, मुन्ना हॉटेल, मुबीन भाई, मोईन भाई फुलारी, शरीफ बागवान, फारूक बागवान, हाफिज जमील, अफरोज बागवान, अजहर मच्छीवाले सहित युवक, ज्येष्ठ नागरिक आदींची मोठ्या संख्येत उपस्थिती होती। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अतिक अहमद यांनी केलं तर आभार मुफ्ती सुलेमान नदवी यांनी मांडले। तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।